नमस्कार मैत्रिणींनो. तर आपण आज गोट कसा लावायचा ते आपण पाहूयात. आता तुम्ही तर बघा, इथं बघू शकता आपण मशीनवरती काय करायचं. ब्लाऊज शिवायला चालू आहे. साधा ब्लाऊज आहे. इथं पट्टी कमी पडलेली होती म्हणून ही दुसऱ्या ब्लाऊजची जोडलेली होती. तर हे बघा, इथं या अशा पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत. आणि कधी पण गोट करताना तिरप्या जोडून घ्यायच्या, अशा क्रॉस अशा लांबल्या पाहिजेत. मग आता इथं एक साइडने मी टिप मारून घेतलेली बघा, तुम्ही बघू शकता. इथं मग बरोबर हे बघा, दाब लेवलनी आपल्याला टिप मारून घ्यायची. तर ती लाईट गेलेली तुम्हाला पायावरती मी दाखवते. तर हे ना, हे बघा असं बरोबर धरायचं 2 इंच कापड. आणि जर तुमचं एक्स्ट्रा कापड झालं तर इकडच्या बाजूला पुढच्या बाजूला असं हे कापड सोडायचं आतल्या बाजूला, म्हणजे ते आतमध्ये जाते. आपण आता गोटला आपण हे करतो ना, तर त्यावेळेस ते म्हणजे गोट हा तुमचा भरीव येतोय. तर आता ही अशी पट्टी तुम्हाला टिप मारल्यावर पण मी दाखवते की कसं हे झालं, किती टिप झाली. आणि शेवटी परत इथं तुमचं एक्स्ट्रा राहिलेलं असं कापून काढायचं आणि इथं थोडस ठेवायचं आणि आतमध्ये असं दुमडून घ्यायचं ही टीप मारतानाच, म्हणजे ती आतमध्ये दुमडल्या जाते. आणि तिथं जी पहिल्यांदा असते ना स्टार्टिंगला, तिथलं असं किंचित असं कापायचं. आणि आता बघा, हे बघा, ही अशी अशी अंतर ठेवून बघा अशी टिप मारून घ्यायची. तर परत आता असं आता मी उलट्या बाजूने गोट लावते, मला तशी सवय आहे. तर परत सुईचा ब्लाऊज करायचा. आणि आता हे जे एक्स्ट्राचं कापड आहे आणि टिप मारलेलं हे बरोबर हे बघा असं आतमध्ये जाते, व्यवस्थित असं धरायचं आणि बरोबर ह्या खाचीमध्ये टिप मारायची. कारण ह्या बारक्या बारक्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणि आता मगाशी मी एक व्हिडिओ काढला होता, पण तो माझ्याकडनं चुकून ही झालाय, डबल झालाय, ती मी डिलीट केलाय. कारण पहिल्यांदा आता एक मुलगी आपण शिकायला आले आपल्याकडं, तर त्यांना कशा पद्धतीने हे करायचं ते सांगितलं होतं मी. नंतर तुम्हाला आणखीन सांगेल. तर आता हे रिवर्स करायचं. हे चिकनचं तसलं कापड आहे बघा, आणि बरोबर असं खाचीमध्ये तुम्ही टिप मारून घ्यायची. आता हे बरोबर असं आतमध्ये घालवायचं सगळं कापड. तुम्हाला लगेच नाही येणार, पण प्रॅक्टिस झाल्यावर हे सगळ्या गोष्टी येतात. तर आता हे तुम्हाला मी थोडा मारल्यानंतर पण दाखवते. आपण दुसरं घेत असताना, म्हणजे आता मशीन थांबवली तर तुम्ही सुई बरोबर त्या खाचीमध्ये अशी ठेवायची आणि मगच गोट मारायचं. आणि थोडा थोडा मारायचा. आता तुम्हाला काही एकदाच येणार नाही, तर अशा पद्धतीने आता हे बघा, हे तयार झालाय. इथला गोट हे बघा कसा आलाय बघा तुम्ही. तर अशा पद्धतीने तयार करायचं. जर तुम्हाला समजत नसेल तरी पण सांगा. आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. परत आपण नंतर अशाच व्हिडिओ सोबत भेटू. तोपर्यंत सर्व मैत्रिणींना माझ्याकडनं नमस्कार.